हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी काल कम्युनिटीमध्ये जे आहे एक पोस्ट केली होती की त्या कोणाला फ्री ऑनलाईन क्लास शिकायचा आहे तर त्यासाठी कोणची कटिंग सर्वात पहिले म्हणजे कोणता क्लास स्टार्टिंग करू, प्रिन्सेस कट करू की कटोरी करू, कोणता करू असं मी त्याच्यामध्ये शेअर केलं होतं। आणि बऱ्याच मैत्रिणींनी कटोरी ब्लाउज कटिंग याच्या हे जे ऑप्शन होतं त्याच्यावरती भरपूर मैत्रिणींनी जे आहे याच्यावरती क्लिक केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कट। तर मग मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाउजचं स्टार्टिंग पासून आपण सुरुवात करणार आहोत। जसं समजा की आज आपला हा फर्स्ट डे आहे की सुरुवातीपासून आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं शिकायचं। त्याच्यानंतर दुसरी एक पोस्ट केली होती की किती वाजता जे आहे व्हिडिओ अपलोड करू, म्हणजे तुम्हाला किती वाजता जे आहे ना वेळ भेटतो, कारण की बऱ्याच मैत्रिणींना जे आहे बरीच कामं असतात, कुणाची लहान मुलं असतात, कुणाला घरची कामं भरपूर असतात, तर तुम्हाला कसा वेळ भेटल। याच्या अगोदरचा माझा व्हिडिओ अपलोड करायचा टायमिंग हा 9 होता, तरी पण माझ्याकडनं सुद्धा कधी कधी 9ला अपलोड होत नव्हता, कारण की ब्लाऊज शिवणं, घरचं काम, भरपूर कामं राहतात, त्याच्यामुळं व्हिडिओ टायमिंगला अपलोड होत नव्हता। आणि त्याच्यामुळं कधी किती पण वाजून जायचे, 10 वाजायचे, 11 वाजायचे, 12 वाजायचे, कधी 9ला पण टाकायचे। तर अशा पद्धतीने बऱ्याच मैत्रिणींना पण अशीच कामं असतात, तर त्यामुळं मग मी म्हटलं किती वाजता अपलोड करायचा। तर बऱ्याच मैत्रिणींनी जे आहे 12 वाजता क्लिक केलेलं आहे। पण आजचा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला लेट आलेला आहे, कारण की त्याच पद्धतीने आज व्हिडिओ अपलोड करायचा आणि सारखे कस्टमर चालू, कोणी ना कोणी चालू, आज सारखे कस्टमर चालू होते, त्याच्यामुळं आज फर्स्ट डेचा आपला हा व्हिडिओ अपलोड होता जवळजवळ आजचा व्हिडिओ तुम्हाला हा 3 वाजता भेटून जाईल, म्हणजे भेटलाच समजून जा। कारण की व्हिडिओ शूट करायचं, एडिटिंग करायचं, परत सांगायचं भरपूर वेळ लागतो, आणि त्यामुळं तुम्ही पण समजून घ्या। आणि आजपासून आपण कटोरी ब्लाउजचं कशा पद्धतीने माप घ्यायची, मेजरमेंट कसं घ्यायचं, आणि नवीन शिकणाऱ्यांनी सुद्धा स्टार्टिंग पासून कशा पद्धतीने शिकायचं ते पण आपण सुरुवात करणार आहोत। आता बऱ्याच मैत्रिणींनी जवळ मशीन आहे, तर मशीन तर चालवायला येतच असेल, त्याच्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बघत नाही, तर मशीन सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवता आली पाहिजे। सुरुवातीला ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित जमली पाहिजे। सुरुवातीला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिकण्यासाठी येतो त्यावेळेस आपल्याला मशीन व्यवस्थित चालवता आली पाहिजे। आपल्या मशीनीची जी बॉबिंग आहे, सुई आहे, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करायची आहे। बऱ्याच मैत्रिणींना टेपचं मापही कळत नाही। आपण सुरुवातीला ब्लाऊज शिवायला येतो त्यावेळेस काय होतं, टेपची माप व्यवस्थित कळत नाही। टेपची माप व्यवस्थित न कळल्यामुळं काय होतं, माप सुद्धा कमी जास्त होतात। तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, टेप बद्दल माहिती सांगितलेली आहे, तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथं जाऊन तुम्हाला ज्या मैत्रिणींना टेपची माहिती माहित नाही, 1 इंच कळत नाही, कुणाला पाव इंच कळत नाही, पाऊण इंच कळत नाही, कोणाला 1.25 इंच कळत नाही, तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं जाऊन नक्की बघा। ज्या मैत्रिणींना अडचण येते टेप बद्दल त्यांनीच बघा, बाकीच्यांनी नाही बघितलं तरी पण चालेल। तर आपला आजचा पहिला दिवस, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत जे आहे मेजरमेंट, आपलं जुनं ब्लाऊज, जे पण तुम्हाला चांगलं ब्लाऊज येत असेल किंवा चुकीचा जरी असेल तरी पण घ्या जवळ, कारण की आपल्या मापामध्ये चुकीचं ब्लाऊज असलं तुम्ही घेतलं तरी आपण त्याच्यावरून परफेक्ट माप कशी काढायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तर मग आपण आजच्या क्लासला सुरुवात करू। आजच्या व्हिडिओत फक्त मी तुम्हाला माप कशी घ्यायची ते सांगणार आहे, मापांमध्ये काय काय चेंज करायचा ते पण सांगणार आहे। आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। जर कोणी मैत्रिणी नवीन असतील, आता आजच्यापासून आपले जे काय आपले क्लास आहे ते चालू होणार आहे, तर ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील, नेक्स्ट व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर नक्की क्लिक करा। ऑल घंटीवर क्लिक केल्यामुळं काय होतं, सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। ऑल घंटीवरती नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ शेवटी कसा वाटला, तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू।
इथं तुम्ही बघू शकता आपल्याला जी काही मापं पाहिजे असती, ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी घेतो, ब्लाऊज घेतो मापं काढण्यासाठी, तर आपल्याला काय काय मापं लागतात ते आपण इथं काढून घेतलेली आहे मी. तुम्ही इथं बघू शकता आपल्याला ब्लाऊजचं जे काय आपल्याला कटिंग करण्यासाठी आहे हे सगळी मापं आपल्याजवळ पाहिजे, जेणेकरून आपण आरामशीर ब्लाऊज जो आहे तो कटिंग करू शकतो. तर ते तुम्ही पाहू शकता इथं आहे उंची. तर आपली जी काही उंची आहे ब्लाऊजची ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर छातीचं माप लागतं, कमर लागतं, बाही, त्याच्यानंतर दंडघेर, त्याच्यानंतर मागचा गळा आणि त्याच्यानंतर पुढचा गळा, त्याच्यानंतर आहे शोल्डर पट्टी खूप महत्त्वाची, त्याच्यानंतर कटोरी टक्स हा सुद्धा खूप महत्त्वाचा, आणि मुंडाघेर, हा मुंडाघेर सुद्धा खूप महत्त्वाचा. आता हे सगळं माप जे आहेत आपल्याला हे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी, पेपर कटिंग करण्यासाठी ही मापं आपल्याला आवश्यक आहेत. तर आता ही मापं सगळी तुम्ही एका वहीवरती लिहून घ्यायची आहे आणि आपण आता काय करणार आहे, ब्लाऊजवरनं कसं माप काढायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एक ब्लाऊज पण घेणार आहोत. कोणताही जुना घ्या नाहीतर नवीन घ्या, कोणताही एक आपण ब्लाऊज घेऊ. तर हा ब्लाऊज घेतलेला आहे मी, तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही कोणताही एक ब्लाऊज घ्या. आता इथं सर्वात पहिलं आपल्याला काय करायचंय, तर हे ब्लाऊज घ्यायचंय. आपण जे आहे कटिंग, आता हे ब्लाऊज किती छातीचं आहे ते आपल्याला माहित नाही, कारण की आता तुम्ही भरपूर साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या व्हिडिओ बघतायत. आता तुमचा ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे हे मी सांगू शकत नाही, त्यामुळं हा ब्लाऊज सुद्धा मी कोणताही एक ब्लाऊज घेतलेला आहे. नाहीतर मग मी फक्त तुम्हाला 28 छातीचं सांगितलं असतं, तर मग तुम्ही तुमचं ब्लाऊज कोणत्या साईजचं आहे हे आता मला सांगू शकत नाही. त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे, कोणताही एक ब्लाऊज घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हीही तुमचा ब्लाऊज हा सुरुवातीला कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुमच्या सोबत शोल्डर चार्ट, कटोरी चार्ट, संपूर्ण जे आहे ब्लाऊजचं मेजरमेंट शेअर करेन. त्याच्यानंतर सर्वात पहिलं आपण ह्या ब्लाऊजचं माप जे आहे, स्वतःचं ब्लाऊज स्वतः कसं कट करायचं ते आपण सर्वात पहिले बघणार आहोत. तर आता इथं बघा, आता हे ब्लाऊज घेतलेलं आहे. आपल्याला सर्वात पहिलं ब्लाऊजची उंची मोजायची आहे. आपलं पहिलं माप काय आहे, उंची. तर आपल्याला सर्वात पहिलं उंची मोजून घ्यायची. एकदम सोपं आहे उंची मोजणं. जे शोल्डर आहे आपलं, ह्या शोल्डरपासनं कमरेपर्यंत उंची मोजायची आपल्याला. बघा किती आहे उंची, 13 इंच. बरोबर, मी आता 13 इंच लिहून घेते. बघा 13 इंच. बरोबर. आता इथं तुमची उंची किती पण येऊ शकते, कुणाची 12 आली असेल, कुणाची 12.5, कुणाची 13, 13.5, 14, किती पण उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा, एवढं ध्यानात ठेवायचं. चला, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपण बघू छाती. छाती कशी मोजायची ते पाहू. हे बघा, तर इथं जो आपला मोंढा, जॉईंट मोंढा आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, ह्या कटोरीपासून या मोंढ्यापर्यंत आपल्याला मोजायची आहे छाती. तर हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला व्यवस्थित मोंढ्यापर्यंत धरायचा आहे टेप. बघा, तर आता आपण घेतलेलं आहे, इथं छातीचं माप आलेलं आहे 8 इंच. हे बघा, मोंढ्यापर्यंत आपण टेप धरला, छातीचं माप निघलं 8 इंच. अजून तुम्ही दुसऱ्या पद्धतीने आपण मोजू शकता. जी आपला हा मोंढा आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवायचा आहे. इथं पण तुमचं छातीचं माप निघतं. आपली 8ची छाती म्हणजेच 8 चोक 32. तर 32ची छाती आहे. आता हे कसं चेक करायचं, इथं तुम्ही पाहू शकता. हे बघा, हा मोंढा आणि हा मोंढा आपल्याला चेक करायचा आहे. तर बघा किती भरलं, 16 इंच. हे जे गॅपिंग दिसतं आहे असंच ठेवायचं, फक्त आपल्याला इथं व्यवस्थित खालून मोंढ्याचं असं मोजून घ्यायचं. आता हे भरलं 16 इंच. 16 दुने 32, म्हणजेच याचा छाती जी आहे ती 32 इंचाची आहे. तर मग आपण इथं 32 इंच लिहून घेऊ. तर 32 इंचाचा चौथा भाग किती येतो, 8 इंच. बरोबर, मग 8/4 म्हणजेच 32 इंचची छाती. तर आपल्याला याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचे. तुम्हाला पेपरवरती कटिंग करताना नक्कीच समजेल. तर किती पण छातीचं माप आलं असेल त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचे, एवढं ध्यानात ठेवायचं. आता मोजायचे आपल्याला कमर. बघा कमर कसं मोजायचं, जी आपली
हुक पट्टी आपली आय पट्टी आहे तिथून आपल्याला काय करायचंय तर अर्धा इंच सोडून द्यायचं, त्याच्या पुढून आपल्याला हे कमर मोजून घ्यायचं. तर हे कमर इथं किती भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता, 1.25 इंच, बरोबर, 1.25 इंचचं कमर आहे. म्हणजेच 29 आणि पुढे आहेत 3.5 रेषा, बरोबर, म्हणजेच 1.25 इंच. तर इथं 30 इंचाचं घेतलं तरीही चालेल, पण आपण जे माप निघलेलं आहे तेच आपल्याला घ्यायचंय, बरोबर. आता इथं घ्यायचंय बाही. तर कमरेमध्ये काय मिळवायचं का, तर बघा आपण कमरेमध्ये सुद्धा काय करतो, ह्या 29 इंचाचा चौथा भाग काढावा लागतो. तर मी पेपरवरती कटिंग करताना तुम्हाला बरोबर सांगल. आता आपण इथं घेऊ बाही. बघा, तर इथं बाही आहे ह्या ब्लाऊजची 6 इंच, बघा 6 इंच. तर आपण ती पण लिहून घेऊ. त्याच्यानंतर दंडघेर मोजायचा आहे. तर आपण इथं हे ब्लाऊज उलट करून घेऊ. बघा, दंडघेर हा आपण मोजून घेऊ. तर बघा, जिथं आपली टीप आहे तो दंडघेर आहे इथं 5 इंच. बघा, 5 इंचाचा दंडघेर आहे. इथं तुमचं किती पण माप येऊ शकतं, ते तुम्ही इथं लिहून घ्यायचंय. आता आपल्याला घ्यायचं इथं मागचा गळा. तर मागचा गळा कसा मोजायचा, बघा, ब्लाऊज सर्वात पहिलं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता जो हा गळा आहे इथपर्यंत आपल्याला टेप धरायचा आहे शोल्डर पासून. तर इथं तुम्ही हा बघू शकता, याच्या लाईनीत यायचे आपल्याला. जो काही गळा आहे याच्या लाईनीमध्ये बघायचं. तर हा गळा 7.5 इंचावर दिसतोय. हे बघा, 7.5 इंच मागचा गळा, 7.50, बरोबर, 7.50. तर आपल्याला याच्यामध्ये काय मिळवायचं आहे मी तुम्हाला पेपरवरती कटिंग करताना नक्की सांगेल की आपल्याला किती इंच मिळवायचं आहे मागच्या गळ्यामध्ये, कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आता इथं तुम्ही सर्वात पहिलं बघा, आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. तर ह्या शोल्डर पासून आपल्याला मोजायचा आहे पुढचा गळा, जसा आपण मागचा गळा मोजला त्याच पद्धतीने. तर बघा, 6 इंचाचा गळा भरतोय. तर आपण इथं घेऊ 6 इंच, 6 इंच. आता आपल्याला इथं काय आलेलं आहे, शोल्डर पट्टी. तर बघा, ही जी ब्लाऊजची शोल्डर पट्टी आहे ही किती आहे ती आपल्याला मोजायची आहे. बघा, तर ह्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी आहे 2.25 इंच, 2.25 इंच आपण लिहून घेऊ 2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कटोरी टक्स. तर कटोरी टक्स कशा पद्धतीने मोजायचा, हा जो कटोरी टक्स आहे हा आपल्याला इथं मोजायचा आहे. जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर मग तुम्हाला अंगावरून सुद्धा याच पद्धतीने माप मोजायची आहेत. तर बघा, ह्या ब्लाऊजचं कटोरी टक्स आहे 8.5 इंच. तुम्ही इथं बघू शकता. थोडंसं आपण हे असं व्यवस्थित धरून घेऊ. तर इथं आपण ह्या ब्लाऊजचा कटोरी टक्स घेणार आहोत. बघा, 9 इंच. जास्त खाली खेचायचं नाही, कारण की ही कसं असतं, हा भाग आपला उभट, तुम्ही जेवढं लांबवशान तेवढं हे थोडंसं खेचतं. तर इथं ह्या ब्लाऊजचा आपण व्यवस्थित टेपनी जर धरलं व्यवस्थित, तर इथं याचा टक्स जो आहे तो 9 इंच आहे, बरोबर. हे बघा, 8.5 इंच पूर्ण इकडं राहतंय, त्यामुळं मी इथं घेतीये 9 इंच कटोरी टक्स, 9 इंच. आता मुंडा घेर. आता मुंडा घेर कोणता मोजायचा आहे, तर हा बाहीचा. हे बघा, जो काय आपण हा मुंडा आहे आपला, हा इथला जॉईंट भाग, इथून तर आपल्याला काय करायचंय, हा मुंडा घेर जो मुंडा आहे तिथपर्यंत तर आपल्याला सरळ असा टेप धरायचा आहे. बघा, इकडं तिरकं नाही धरायचं, इकडं नाही करायचं, आपल्याला फक्त सरळ टेप धरायचा आहे. या लाईनीमध्ये व्यवस्थित सरळ धरायचा आहे. तर याचा मुंडा घेर येतो 6.5 इंच, 6.50. या पद्धतीने आपण हे संपूर्ण जे काही ब्लाऊजचं माप आहे ते आपण इथं काढून घेतलेलं आहे. आता
याची आपल्याला काय करावं लागेल, पेपर कटिंग करावं लागेल. तर खूप सोप्या पद्धतीने याची सुद्धा पेपर कटिंग आहे. तर मी तुम्हाला आता याचं जे आहे कटिंग, पेपर कटिंग ती सुद्धा दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने जे आहे आपण माप कशी घ्यायची ती सांगितलेली आहे. आता मी याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, माप सुद्धा घ्यायचे सांगितलेले आहेत आणि याच्या अगोदर क्लास सुद्धा चालू केलेला होता. पण काही कारणामुळे जो आहे माझा क्लास अपूर्णच राहून गेला आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण येत होत्या, ताई आजचा दिवस नाही आला. जवळजवळ मी किती 9 की 10 दिवस असे व्हिडिओ अपलोड केले. त्याच्यानंतर काहीतरी कारणामुळे जे आहे ना व्हिडिओ अपलोड करताच आले नाही आणि ते पूर्ण अपूर्ण राहून गेलं. पण आता असं होणार नाही. आपल्याला दररोजचा एक व्हिडिओ तुम्हाला बघायचाच आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे ब्लाऊज शिकशाल. मला एकच वाटतं की खरंच घरात बसून बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ब्लाऊज शिकू शकत्या आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. असं आपल्याला जास्त याच्यामध्ये नाही फसायचं की हे कुठंही आपल्याला कुठं गुणाकार भागाकार काहीही करायचं नाही. एकदम सोप्या पद्धतीने ज्या मैत्रिणींना लिहिता वाचता येत नाही त्यांना सुद्धा पेपर कटिंग जमन एवढ्या सोप्या पद्धतीने ही कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे. आणि तर मी आता माप वगैरे कशी घ्यायची त्याचे पण व्हिडिओ बरेच अपलोड केलेले आहेत. पण आता काय झालं की आपल्या चॅनलवरती बऱ्याच मैत्रिणी नवीन आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचत नाही आणि किंवा ते शोधायला जातात तर त्यांना ते सापडत नाही. कारण की व्हिडिओ पण जवळजवळ 700 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा लवकर सापडत नाही. त्याच्यामुळे आपण आता स्टार्टिंग पासून व्हिडिओ जे आहेत ते चालू केलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि दररोजचा व्हिडिओ बघा. ज्या मैत्रिणी दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. तुमचं एक कमेंट आणि एक लाईक मुळे काय होतं तर व्हिडिओ बनवायला छान वाटतं आणि असं वाटतं की हो आपण काहीतरी करतो तर कुणाच्या तरी फायद्याचं आहे. तर मग तुम्ही नक्की कमेंट करा, घाबरू नका. कमेंट करायला एक पैसा सुद्धा लागत नाही, त्यामुळे कमेंट सुद्धा नक्की करीत जावा. व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो कटिंगचा येणार आहे, ह्याच मापावरती येणार आहे. तुम्ही सुद्धा तुमचं माप जे आहे ते जपून ठेवायचंय आणि व्यवस्थित ठेवायचंय. तुम्हाला अजून दुसरी माप घ्यायची असेल दुसरी घ्या, प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुम्ही 1 तास तरी दररोजचा दिला पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला छान असे ब्लाऊज जे आहे ते जमणार आहे. तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.